नमस्कार, मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. आज तुम्हाला मी जगातल्या सगळ्यात सुंदर आणि एका हातामध्ये बसणाऱ्या अगदी लाईट वेटेड ग्रॅम मध्ये वजन असणाऱ्या सिल्कची ओळख करून देणार आहे आणि ते म्हणजे महेश्वरी. या साड्या बनवण्याचा कालावधी, यांना बनवण्याची पद्धत आणि जगातल्या अधिक 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 जास्त महत्वपूर्ण सिल्कमध्ये सगळ्यात प्रथम किंवा 1 ते 5 मध्ये या सिल्कचं नाव येतं आणि एवढ्या सुंदर या अवॉर्ड विनिंग साड्या आहेत ज्या आज तुम्हाला मी दाखवणार आहेत. सगळ्यात मेन म्हणजे या प्रत्येक साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे 10,500, 10,500. अगदी सुंदर आहे. एका सिल्क मध्ये एक स्टार्ट टू एंड बनलेल्या साड्या आहेत आणि उत्तम हे कलेक्शन आहे. म्हणजे आजचे जे रंग आहेत ना महेश्वरीचे, ते बघून तुम्ही वेडे व्हाल की माझ्याकडे आजपर्यंत असं सिल्क मी का नाही यूज केलं. अगदी एका मुठीमध्ये बसणारी ही साडी आहे. मी तुम्हाला ही साडी आहे आणि या साडीची जी घडी आहे ती अगदी एका मुठीमध्ये बसणारी एवढी छोटीशी घडी आहे आणि या साड्या प्रत्येकाची प्राइस जी तुम्हाला येणार आहे ती आहे 10,500. पटकन बॉडी शेप घेणारी तुम्ही साडी बघू शकतात की अजिबात फुगलेली नाही. छान असा हिचा पदर आहे आणि साडी दिसतानाही खूप सुरेख दिसते आहे. अशी एखादी तरी सुरेख साडी आपल्याकडे नक्की म्हणजे छान असे 11 साड्या आहेत ज्या सुंदर आहेत. तर सगळ्यात पहिले जाऊयात आपण सेकंड साडीकडे. या प्रत्येक साडीला सोन्यासारखी चमक आहे आणि प्रत्येक रंग हा तुमच्याकडे असलेल्या सिल्क साडीपेक्षा खूप डिफरंट आहे. कारण शेवटी महेश्वरी आहे. महेश्वरी साड्या त्यांच्या रंगसंगती करता, त्यांच्या बुटी करता खूप फेमस आहेत. सुंदरपैकी अशी छान कमल बुट्ट आहे आणि उत्तम ही साडी आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस असे रंग वेअर कराल त्यावेळेस समोरच्याला इमॅजिनच होणार नाही की तुमच्याकडच्या ज्या साड्या आहेत त्या एवढ्या सुंदर आहेत का. तर यस आहेत. साडी दिसतानाही खूप सुंदर दिसती आहे. अगदी शेवटपर्यंत भरीव आहे. लुक हे बेस्ट आहे आणि छान असं कॉन्ट्रास्ट फिरोझी कलरचं ब्लाउज आहे. ब्रायडल महेश्वरी आहे आणि तुमच्या घरामध्ये लग्न ठरलं असेल, तुम्ही कोणत्याही एज ग्रुपचे असू द्या, ही महेश्वरी फक्त तुमच्यासाठी बनलेलं आहे असं तुम्हाला वाटेल ही साडी वेअर केल्यावर. साडीची प्राइस आहे 10,500. महेश्वरी मधली सगळ्यात उत्तम कलाकुसरी म्हणजे हा पदर. तुम्ही पदर बघताय केवढा सुंदर आहे. साडीच ही एवढी भारी आहे आणि लिटरली महेश्वरीचं जे काम आहे ते जगातलं सगळ्यात सुंदर आणि छान काम आहे. साडी दिसताना ही शेवटपर्यंत भरीव दिसती आहे, उत्तम दिसती आहे आणि साडीच्या शेवटी सुंदरपैकी छान या टाईपचं ब्लाउज आहे. मस्टर्ड गोल्डन कलर आहे आणि मस्टर्ड गोल्डन कलर म्हणजे अक्षरशः सोन्याचे धागे. सुंदर असं छान कॉन्ट्रास्ट आहे आणि उत्तम हे कलेक्शन आहे. बेस्ट अशी ही साडी आहे आणि खरोखर अशा ज्या साड्या आहेत त्या अगदी उत्तम आहेत आणि बेस्ट आहेत. साडीवर छान असा बुट्टा आहे, रिफ्लेक्शन आहे साडीमध्ये. इकडनं बघितल्यावरती गोल्डन दिसेल, इकडनं बघितल्यावरती पिंक दिसेल आणि खरोखर बेस्ट हे जे कलेक्शन आहे ते अगदी डोळ्यात भरणार आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज आहे. आज तुम्हाला मी अहिल्याबाई कलेक्शन मधल्या 2 सुरेख साड्या दाखवणार आहेत ज्या अगदी सोनं आणि मोती या मिक्स जो कलर येतो ना, एक त्यांचं रिफ्लेक्शन बनलेलं जणू ही साडी आहे आणि सुंदर असा ऑफ व्हाईट बेसचा हा कलर आहे. सुंदर अशी छान, ज्याला आपण आता मी तुला याला तो ऑफ व्हाईट म्हणू की खरं तर याला रिअल मोती कलर म्हणू हे मला कळत नाहीये, बट साडी दिसताना खूप छान आहे. साऊथ मध्ये जसा बुट्टा महेश्वरी मधला सगळ्यात फेमस बुट्टा तो म्हणजे तिलक बुट्टा आणि सुंदरपैकी छान असा पदर. बेस्ट हे कलेक्शन आहे आणि साडीचं जो लुक जे आहे ते खूप जास्त रिच आहे. साडी दिसताना ही खूप सुरेख दिसती आहे. शेवटपर्यंत भरीव आहे आणि सुंदरपैकी असे धागे तुम्ही बघू शकतात की केवढे सुंदर हे धागे आलेले आहेत आणि उत्तम हे कलेक्शन आहे. यांचा या सिल्कच्या धाग्यांचा वापर तुम्ही तुमच्या टॅसल्स मध्ये देखील करू शकतात आणि रनिंग असं छान कुंकू मेहरून कलरचं ब्लाउज आहे. प्राइस आहे 10,500. आजपर्यंत तुम्ही इतका परफेक्ट वाईन कलर कधीही नसणार बघितला आणि तो देखील रास्ता महेश्वरीमध्ये. आता रास्ता महेश्वरी म्हणजे काय, तर याचे तुम्ही सगळ्यात पहिले तर पदर बघावा. या कलाकुसरीला रास्ता महेश्वरी असं म्हणतात आणि ही जी साडी आहे ती सुंदर नर्मदा बॉर्डरने बनवलेली आहे. साडी दिसताना ही खूप सुंदर दिसती आहे आणि उत्तम दिसती आहे. अशा साड्या, असं जे कॉम्बिनेशन आहे, असं जे लुक आहे ते सगळ्यात सुंदर असं लुक आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. प्राइस आहे 10,500. येल्लो आणि पिंक हे जे दोन्ही रंग आहेत ते नेहमीच सोबत सुंदरच दिसतात आणि सगळ्यात मेन म्हणजे हा रंग. आता हा लेमन येल्लो आहे का, तर नाही, हा प्रॉपर येल्लो कलर आहे. पण याची चमक आणि याची जी शाईन आहे ती अगदी सोन्यासारखी आहे आणि सोन्यासारखा दिसणारा हा रंग, उत्तम असे काठ आणि छान अशी साडी. साडी दिसताना ही खूप सुरेख दिसती आहे. शेवटपर्यंत भरीव आहे आणि सुंदरपैकी असं फिरत्या रंगाचं ब्लाउज येणार आहे. प्राइस आहे 10,500.
काय वाटतंय रंग बघून की एक्झॅक्टली कोणता रंग असेल? मीही खूप कन्फ्यूज होते कारण रंगच हे इतके सुरेख असतात. हा क्रिस्टलमध्ये एक कलर येतो मेहरून कलर, जो सुंदर असा मिरर फिनिश लुक तुम्हाला क्रिएट करून देतो. रिफ्लेक्टेबल असतो आणि एक्झॅक्टली ही जी साडी आहे ती तशीच आहे. साडीचा पदर हा खूप भारी आहे, म्हणजे लिटरली सुंदर असा भारी पदर आहे आणि साडी दिसताना ही खूप उत्तम दिसती आहे आणि बेस्ट असं कलेक्शन हे क्रिएट केलेलं आहे. साडीची प्राइस आहे 10,500. उत्तम कलेक्शन, बेस्ट लुक आणि सुंदर ही साडी आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. 10,500 ची प्राइस आहे. अहिल्याबाई कलेक्शन मधला हा दुसरा सुंदर किंवा ज्याला आपण क्रिस्टल डायमंड मधला एक शेड, डायमंड मध्ये एक शेड येतो जो असा कधी कधी थोडासा हलकासा ऑफ व्हाईट टच कडे जातो, बट यस तो खूप सुंदर आणि असा रिफ्लेक्टेबल असतो, ज्याला आपण मिरर फिनिश म्हणतो, की इकडनं दिसताना तो कदाचित गोल्डन दिसू शकतो आणि इकडनं बघितलं तर तो सुंदर असा वाळू कलर दिसू शकतो, पण असतो तो मात्र ऑफ व्हाईट बेसवरतीच आणि हा एक्झॅक्टली तसा रंग आहे. आणि जर तुम्हाला रिच कलेक्शन म्हणजे अहिल्याबाईंचं जे कलेक्शन येतं साड्यांचं, त्याच्यामध्ये रिच कलेक्शन मध्ये नेहमी ऑफ व्हाईट टच मधल्याच साड्या दाखवतात, म्हणून त्यांचं नाव जे आहे ते या टाईपचं पडलेलं आहे या साड्यांचं. आणि याच्यामध्ये पहिला मी तुम्हाला कॉन्ट्रास्ट दाखवला आणि हा आहे विदाउट कॉन्ट्रास्ट. साडी ही खूप रिच आहे, म्हणजे कधी कधी असं होतं ना की एकदम ताज हॉटेलमध्ये आता रिसेप्शन आहे आणि त्यावेळी माझ्याकडे ऑप्शन काय, मी कशी साडी घालू, तर एक रिच कलेक्शन म्हणजे हे बेस्टच बेस्ट कलेक्शन आहे. आणि खरोखर ही साडी जी आहे ती एवढी सुंदर दिसते आहे, याच्यावर तुमचे दागिने खूप जास्त महत्वपूर्ण ठरतात. हे कराल, नेसाल तेव्हा तुमचं जे लुक आहे ना, म्हणजे तुम्ही बघू शकता की एवढंच मी केलेलं आहे तरी पण ती साडी केवढी सुंदर दिसते, कारण बेस्ट हे कलेक्शन आहे. आणि मला असं वाटतं की असं कलेक्शन आपल्याकडे असायलाच पाहिजे, ते जगातलं भारी कॉम्बिनेशन आणि कलर्स असतील. सुंदर आहे, ऑफ व्हाईट असं कॉन्ट्रास्ट नाही, रनिंग ब्लाउज आहे. पुन्हा आलाय सुंदरपैकी महेश्वरीचा घाट असणारा पदर, तो म्हणजे हा. आणि उत्तम असा महाराणी राणी कलर आहे. तुम्ही बघू शकतात की हा जो पदर आहे ना, तो महेश्वरी मधला सगळ्यात फेमस पदर आहे आणि रंग देखील मला असं वाटतं की महेश्वरी मधलाच नाही तर प्रत्येक ट्रॅडिशन मधला हा रंग जो अगदी सुंदर दिसतो. ही साडी, मोत्याची ज्वेलरी आणि तुमचं जे लुक आहे ते अगदी भारी. बऱ्याचदा असं होतं की ताई आम्हाला अगदी लाईट वेटेड मधलं उत्तम सिल्क दाखवते, तुझ्याकडे बेस्ट आहे. आणि व्हिडिओ कॉलवरती बऱ्याचशा अशा मैत्रिणी येतात सुद्धा, मी खूप मनापासून प्रयत्न करते की मी त्यांना महेश्वरी देऊ, कारण मला असं असतं की जरी तुम्ही माझ्याकडनं साडी घेता आहात, पहिल्यांदा एक साडी तुमच्यापर्यंत छान पोहोचली तर बाकी सगळ्या साड्या मी तुम्ही माझ्याकडनं अगदी ट्रस्ट घेऊन घ्याल. पण त्यावेळी ताई आम्ही महेश्वरी सिल्क हे कधी वापरलेलं नाहीये, कसं असेल काय असेल, तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता की केवढं सुंदर हे शायनेबल आहे आणि प्राइस आहे 10,500. महेश्वरी मधला सगळ्यात फेमस रंग तो म्हणजे लेमन येल्लो विथ फिरोझी. लेमन येल्लो आणि फिरोझी हे जे कॉम्बिनेशन आहे ते महेश्वरी मधलं मोस्ट डिमांडिंग कॉम्बिनेशन आहे आणि त्यातल्या त्यात असा कमल बुट्टा पदर म्हणजे विचारायलाच नको. माझ्याकडे जेही बाहेर गाऊन लोक येतात त्यांना मी आवर्जून या सिल्क विषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत असते, कारण मी राहते मध्य प्रदेशमध्ये. ज्यावेळेस मी महाराष्ट्रामध्ये होती त्यावेळेस मला पैठणीचा एवढं क्रेज होता आणि एक अभिमान होता की यार महाराष्ट्रातली पैठणी. तसं आता मी इकडे राहते त्यामुळे या गोष्टी जेव्हा मला कळत गेल्या, यांचं सौंदर्य, यांची प्रामाणिकपणे बनवण्याची पद्धत आणि लिटरली फील, हे सगळ्या गोष्टी बघितलं असं वाटलं की नाही, खरोखर प्रत्येक गावाचं काही ना काही स्पेशालिटी असते आणि नक्कीच अभिमान असायला हवा. ही सुंदर साडी आहे महेश्वरी, 10,500 प्राइस आहे. आजच्या ब्लॉग मधला लास्ट पण सगळ्यात सुंदर असा छान रेड कलर. साडी दिसताना ही खूप सुंदर दिसती आहे. लग्नघर म्हटलं म्हणजे असे डार्क कलर लागतातच आणि मला असं वाटतं त्यासाठी या ज्या साड्या आहेत त्या खूप उत्तम ठरतात. प्राइस आहे ती म्हणजे 10,500. अगदी शेवटपर्यंत भरीव आहे. सुंदर ही साडी आहे आणि उत्तम हे कलेक्शन आहे आणि साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाउज आहे. असा होता आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल. सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही, तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात. सगळ्यात महत्वाचा प्रश्न की मी जी साडी वेअर केलेली आहे हिचा रंग कोणता आहे, तर हिचा जो रंग आहे तो अगदी मी म्हणेल की खूपच डिफरंट कलर आहे. असा हलकीशी पिंक छटा येते, बेब जसं मी ब्लश केलंय तशी छटा येते, मध्येच अशी सुंदर ऑरेंज छटा येते आहे, राणी असे काट आहेत आणि हिच्या जो ब्लाउजचा रंग आहे तो धुपछाव असा छान ब्लश पिंक कलर आहे. साडी दिसताना ही खूप सुरेख दिसती आहे आणि उत्तम हे कलेक्शन आहे. सो आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत आपण पुन्हा लवकरच उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू सो मच.